नमस्कार मित्रांनो, आपल्या धार्मिक परंपरेत मार्गशीर्ष महिना अत्यंत शुभ मानला जातो. या महिन्यात जे काही शुभ संकेत दिसतात ते देवी लक्ष्मीच्या आगमनाची चाहूल देतात. आज आपण जाणून घेणार आहोत मार्गशीर्ष महिन्यात घरात हे 3 जीव दिसले तर का म्हणतात की लक्ष्मी मातेने तुमच्या घरी प्रवेश केलाय. मार्गशीर्ष हा भगवान श्रीकृष्णाने माणसांना मार्गशीर्षोहम असे घोषित केलेला महिना आहे. या महिन्यात केलेले जप, दान, पूजा, व्रत अनेक पटींनी फळ देते. वातावरणातील सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी काही शुभ संकेत दिसू लागतात. घरात दिसलेली पांढरी फुलपाखरं. पांढरे फुलपाखरं हे नेहमी शांतता, समृद्धी आणि सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं. मार्गशीर्षात घरात पांढरं फुलपाखरू दिसणे म्हणजे अपूर्ण काम पूर्ण होणार, आर्थिक लाभ होणार किंवा नवीन कामाची सुरुवात यशस्वी होणार असे मानले जाते की देवी लक्ष्मीची उपस्थिती अशा स्वरूपात जाणवते. घराच्या दारात उरलेला कबूतर. विशेषतः पांढरा किंवा हलका राखाडी कबूतर घराच्या दारात बसलेला दिसला तर त्या घरात शांतता व सौख्य राहते. मार्गशीर्ष महिन्यात कबूतर येणे म्हणजेच घरातील अडथळे दूर होणे व पैशाचे मार्ग उघडणे. लोकमान्यानुसार कबूतर हे शुभ सूचना घेऊन येतं. पांढरी किंवा फिकट रंगाची घरटी. घरगुती सरड्यांची पिल्ले. सरड्यांविषयी भीती असली तरी काही विशिष्ट रंगाची पिल्लं शुभ मानली गेली आहेत. घरात फिकट पांढरी किंवा देह रंगाची सरड्यांची पिल्ले दिसली तर धनवृद्धी, नवीन संधी आणि दैवीचे संरक्षण दर्शवते. घरातील सकारात्मक परिवर्तनाची सुरुवात याचे संकेत मानले जाते. लक्ष्मी प्रसन्नतेचे संकेत आणखी कोणते? घरात अचानक तुळशीला नवे फुटवे येणे. कुबेराच्या दिशेला स्वच्छ सुवास जाणवणे. पूजा करताना दीप अधिक वेळ जळवणे. घरात प्रसन्नता व मनशांती जाणवणे. मार्गशीर्षमध्ये काय करावे? रोज श्रीलक्ष्मी अष्टक, श्रीसूक्त, कुबेर मंत्र जप करावे. तुळशीची पूजा करावी. गुरुवार आणि शुक्रवार दीपदान करावे. गरिबांना दान व अन्नदान करावे. घरात स्वच्छता व सुव्यवस्था ठेवावी.